नमस्कार. झी 24 इनसाइड स्टोरी या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी स्नेहिल. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं चीन, हाँगकाँग पाठोपाठ युरोपातही कोरोनाचा कहर आता पाहायला मिळतोय आणि त्यामुळे मोठी भीती देखील व्यक्त होतीये. अशातच अमेरिकेतील आरोग्य तज्ज्ञांनी चौथ्या लाटेबाबत धोक्याचा इशारा दिला. त्यामुळे तिथली आरोग्य यंत्रणा आता अलर्ट झाली आहे. पाहूया याचवर आधारित एक विशेष रिपोर्ट. कोरोनाचं चीनमध्ये थैमान, युरोपात घमासान. अमेरिकन आरोग्य तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा. कोरोना रोखण्यासाठी लवकरच बूस्टर डोस. चीन आणि हाँगकाँगमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट अतिशय वेगानं पसरतोय. ब्रिटनमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये. यातील बहुतांश रुग्ण हे कोरोनाच्या ओमायक्रॉन BA.2 व्हेरियंटचे आहेत. युरोपमध्ये चौथ्या लाटेची भीती व्यक्त होतीये. अशातच अमेरिकेतील प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर अँथनी फाउसी यांनी आणखी एक धोक्याचा इशारा दिलाय. रुग्णांचं प्रमाण असंच वाढत राहिलं तर बूस्टर डोस किंवा चौथ्या डोसची गरज भासेल, असं फाउसी यांनी म्हटलंय. ओमायक्रॉनच्या तुलनेत BA.2 व्हेरियंट 50 ते 60% अधिक संक्रमक असल्याचा दावा फाउसी यांनी केलाय. त्यामुळेच येत्या काळात युरोपात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढेल. खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना बूस्टर किंवा चौथा डोस द्यावा लागेल, असं फाउसी यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे फायझर आणि मॉडर्ना या दोन कंपन्यांनी लसीचा चौथा डोस तयार केलाय. त्यांनी अमेरिकेच्या आरोग्य विभागाकडे मंजुरी मागितली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत युरोपात मोठ्या प्रमाणात लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे चौथ्या लाटेला कमी लेखण्याची चूक युरोपियन देश नक्कीच करणार नाहीत. त्या दृष्टीनं अमेरिकन सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. आता संभाव्य धोका ओळखून भारतानंही बूस्टर डोसवर भर देण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. तर चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत असल्या तरी तिथली परिस्थिती मात्र समजलेली नाही. अजस्त्र भिंतींपलीकडे नेमकं काय चाललंय हे जगाला समजत नसल्यामुळे पुन्हा एकदा 2 वर्षांपूर्वी सारखीच स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाबाबत चीनची पुन्हा लपवाछपवी. चीन पुन्हा करतोय जगाची दिशाभूल. चीनमुळे कोरोनाच्या लाटा येतच राहणार. सगळ्या जगाला संकटात टाकणारा कोरोना चीनमध्ये पुन्हा एकदा धुमाकूळ घालतोय. 2 वर्षांपूर्वी जशी स्थिती होती तसाच अनुभव पुन्हा एकदा येऊ लागलाय. कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत चीनची लपवाछपवी सुरूच आहे. चीनमध्ये कोरोनाच्या नेमक्या किती केसेस सापडतायत, गेल्या काही दिवसांत किती बळी गेलेत, किती लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय, किती नागरिकांमध्ये नॅचरल इम्युनिटी आहे, यातल्या एकाही प्रश्नाचं स्पष्ट उत्तर चीननं दिलेलं नाही. केवळ 3100 केसेस सापडल्या म्हणून सगळं शहर लॉकडाऊन करणं, विमानतळ बंद करणं हे पटण्यासारखं नाही. त्यामुळे चीनमध्ये कोरोनाचं नेमकं काय गौडबंगाल सुरू आहे हे समजू शकत नाहीये. चीनचा हा लॉकडाऊनचा पवित्रा हा जगामधला फारसा लोकांना रुचणारा नाहीये. जगाला कदाचित चीन असं दाखवून देत आहे की बघा, आम्ही लॉकडाऊन करतोय आणि पूर्णपणे हा कोरोना आम्ही हटवण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित या कोरोनाबद्दलचं चीनवर जे दूषण आहे ते दूर करण्यासाठीचा हा प्रयत्न असावा. चीन आणि हाँगकाँगमधून आकडे येत असले तरी तिथलं चित्र जगाला नीटसं स्पष्ट झालेलं नाही. आकड्यांवरून लाट गंभीर वाटत असली तरी पूर्ण माहिती चीन आपल्या 4 भिंतींच्या बाहेर जाऊ देत नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळीही वुहानमधल्या स्थितीबाबत अशीच लपवाछपवी करण्यात आली होती. चीन पुन्हा तोच खेळ खेळत असल्याचं दिसतंय. चीनमुळे कोरोनाच्या अशा लाटांचा जगाला वारंवार सामना करावा लागू शकतो. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.
तर छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सगळ्या मनसैनिकांना एक शपथ दिली. शिवरायांच्या स्वप्नातलं राज्य घडवण्याची ही शपथ होती. राज ठाकरेंनी या शपथपत्राचं वाचन केलं. मनसेतर्फे शिवाजी पार्कवर शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळेस हेलिकॉप्टरमधून देखील शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधल्या शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. पुतळ्यावर फुलं उधळली. राज ठाकरे त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात तिथीनुसार शिवजयंतीचा हा सोहळा पार पडला. आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शपथ घेतो की स्वराज्याच्या उभारणीनंतर महाराजांनी जी सुराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला त्याला अनुसरून महाराष्ट्रात सुराज्य व्हावं म्हणून सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करू. तर वळूया पुढील बातमीकडे. यावेळेस अनिल बोंडे यांनी एक वक्तव्य केलंय. ते म्हणतायत की आता गप्प बसलो तर 30 वर्षानंतर तुमच्या मुलींनाही हिजाब घालावा लागेल, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी केलंय. शिवाजी महाराज होते म्हणून पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापुरात मंदिरांजवळ मशिदी उभारल्या गेल्या नाहीत, असं देखील यावेळेस ते म्हणालेले आहेत. तर बोंडेंचं हे विधान कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे. नुसतं तुम्ही जर म्हणाल की आम्ही धार्मिक आहोत, आम्ही भारत मातेचे पुत्र आहोत आणि नुसतं हातावर हात बांधून राहाल तर आज म्हणजे आपल्या बाकीच्या देशामध्ये जसा हिजाब घालणं कंपल्सरी आहे, बुरखा घालणं कंपल्सरी आहे, तसं 30 वर्षानंतर तुमच्या पोरीला घालावं लागलं तर नवल वाटणार. अनिल बोंडे यांनी जर असं विधान केलं असेल तर केवळ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, प्रक्षोभक बोलायचं आणि लोकांच्या भावना भडकवून कायदा सुव्यवस्था या महाविकास आघाडीमध्ये कुठे सुव्यवस्थित आहे ती बिघडवण्याच्या दृष्टीने आणि हे आघाडी सरकार कसं बदनाम करता येईल म्हणून हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. आणि महाराष्ट्र जनता ही आता इतकी दुधखुळी राहिलेली नाही आहे. तर यानंतर एक संतापजनक बातमी. कुटुंब नियोजनाच्या नावावर राज्याच्या आरोग्य विभागानं लाज आणणारा प्रकार केलाय. कुटुंब नियोजनाच्या किटमध्ये चक्क रबरी लिंगाचा समावेश करण्यात आला. त्यामुळे आशा वर्कर्समधून आता संतापाची लाट उसळली आहे. कुटुंब नियोजनाच्या किटमध्ये रबरी लिंग. आरोग्य खात्यानं आणली लाज. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? कुटुंब नियोजनासाठी सरकारकडून विविध उपक्रम राबवले जातात. मात्र बुलडाण्यात आरोग्य विभागानं लाज आणणारा प्रकार केलाय. इथं कुटुंब नियोजनासाठी देण्यात आलेल्या किटमध्ये चक्क रबरी लिंगाचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळे आता गावात प्रात्यक्षिकासाठी हे रबरी लिंग घेऊन कसं जायचं असा मोठा पेच आशा वर्कर्सना पडलाय. नोकरीचा प्रश्न असल्यानं आशा वर्कर्स उघडपणे बोलायला तयार नाहीत. मात्र सरकारी बाबूंच्या विकृतीचा मनस्ताप त्यांना सोसावा लागणार आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था आशा वर्कर्सची झाली आहे. या प्रकारावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर आरोग्य अधिकारी मात्र या किटचं उघड उघड समर्थन करतायत. रबरी लिंग दिलेलं आहे हे बोलताना मला सुद्धा कुठल्या शब्दात मांडू म्हणजे आपण म्हणतो ना मनाला लज्जा उत्पन्न होणारं कृत्य हे या ठाकरे सरकारने केलेलं आहे. कुटुंब कल्याणाच्या वेगवेगळ्या उपलब्ध असलेल्या पद्धतींचं एकत्रित किट आहे आणि ते तुम्हाला काउन्सिलिंगसाठी वापरायचं आहे. एवढा एकच याच्यासाठीचा महत्त्वाचा उद्देश आहे. विशेष म्हणजे 10 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 25,000 किटचं वाटप करण्यात आलंय. तर दुसऱ्या टप्प्यात 40,000 किट दिले जाणार आहेत. 5 जिल्ह्यांमध्ये किट देण्याचा हा प्राथमिक प्रयोग होता. आरोग्य विभागाच्या या संतापजनक प्रतापामुळे सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. यानंतर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी चौकशीचे आदेश दिले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश
पालकमंत्री म्हणून या ठिकाणी मी दिलेले आहेत आणि निश्चितपणे या सगळ्यामध्ये कोणी दोषी असेल, कोणी जाणून बुजून हे जर केलं असेल तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. लोकसंख्या वाढीवर नियंत्रणासाठी कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम आवश्यक आहेत. त्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करूनही याबाबत प्रबोधन करता येतं. मात्र सरकारी यंत्रणांनी आपल्या अशा अजब कृतीमुळे जनतेची मान शरमेनं खाली झुकणार नाही याचंही भान बाळगायला हवं. मयूर निकम, झी24 तास, बुलढाणा. वळूया पुढील बातमीकडे. बातमी पुण्यातील परीक्षा केंद्र चोरीला गेल्याच्या प्रकरणाची शिक्षण विभागानं गंभीर दखल घेतली आहे. राव ज्युनियर कॉलेजमधील 12वीचे विद्यार्थी खासगी क्लासमध्ये जाऊन पेपर लिहित असल्याचा भांडाफोड झी24 तासनं केला होता. त्यानंतर आता संबंधितांवर कारवाई करणार असल्याचं मंडळाच्या सचिवांनी सांगितलं. तसंच या विद्यार्थ्यांची नजीकच्या अधिकृत परीक्षा केंद्रावर व्यवस्था करण्यात आल्याचं देखील मंडळानं स्पष्ट केलं आहे. जी काही कारवाई करायची आहे ती सुरूही केलेली आहे. पहिल्यांदा आम्हाला त्यांना नोटीस देणं गरजेचं आहे, तर ती नोटीस त्यांना पोहोचलेली आहे. उद्यापर्यंत त्यांचा खुलासा येणं अपेक्षित आहे आणि तो खुलासा आल्यानंतर ते आम्ही आमची जी समिती आहे त्या समिती पुढे ठेवून त्यांची जी विभागीय मंडळाची जी मान्यता असते आणि सांकेतांक क्रमांक असतो ते काढण्याची कारवाई निश्चितपणे करू. आता पाहूया रशिया युक्रेन युद्धासंदर्भातल्या बातम्या. तर युक्रेनच्या खार्किवमध्ये नवीन शेखरप्पा यांचा मृत्यू झाला होता. मात्र रशियानं गोळीबारात शेखरप्पा जे आहेत ते बळी गेले होते. शेखरप्पाचा पार्थिव देह आज बंगळुरूमध्ये आणण्यात आलं. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे विमानतळावर उपस्थित होते. त्यानंतर नवीनचं पार्थिव जे आहे ते हवेली येथील त्यांच्या घरी नेण्यात आलं. तिथं शेकडो नागरिक पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. त्यानंतर एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाला नवीन शेखरप्पाचा पार्थिव देह जे आहे ते कुटुंबियांच्या इच्छेनुसार दान करण्यात आलंय. नवीनच्या मृत्यूनं सगळा देश हळहळला असला तरी त्याचा अपवाद वगळता युक्रेनमधून तब्बल 22,500 नागरिक सुखरूप मायदेशात परतले आहेत. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं आज ही आकडेवारी जारी केली आहे. 1 फेब्रुवारी ते 11 मार्च या काळात ऑपरेशन गंगा राबवण्यात आलं होतं. त्यातून तब्बल 22,500 विद्यार्थी भारतात परत आले आहेत. तर रशिया युक्रेन युद्धाचा आज 26वा दिवस. हे युद्ध लांबल्यामुळे आता पुतीनच अडचणीत येत आहेत का अशी शंका घेतली जाते. याच संदर्भात रशियात सध्या नेमकं काय घडतंय हे जाणून घेऊयात माझा सहकारी अमित भिडे यांच्याकडून. युद्ध जवळपास महिनाभर लांबलंय. आता हे लांबलेलं युद्ध पुतीन यांच्याच अंगाशी येण्याची शक्यता आहे. रशियाचं राजकारण पुतीन यांचा बळी घेणार का? पुतीन यांना वेडं ठरवण्याचे प्रयत्न सुरू झालेत का? पाहूया हा रिपोर्ट. युद्ध लांबलं, पुतीनचं टेन्शन वाढलं. रशियन राजकारण पुतीनच्या जीवावर उठलं. पुतीन यांच्याविषयी दावे प्रतिदावे. रशियाने युक्रेनवर हल्ला करून 25 दिवस झाले. मात्र रशियाने अजूनही युक्रेनमध्ये काही टापू सोडले तर म्हणावी तशी आगेकूच केलेली नाही. मध्य युक्रेन, पश्चिम युक्रेन तर दूरच, मात्र अजून पूर्वेकडे असलेली राजधानी कीवही त्यांना जिंकता आलेली नाही. 10 ते 15 दिवसात युद्ध संपवण्याचा कट होता, पण युद्ध लांबतच चाललंय. निर्बंधांमुळे आर्थिक आघाडीवर कंबरडं मोडलेल्या रशियाला युद्ध लांबत जाणं परवडत नाही. त्यामुळेच रशियात पुतीन यांच्या विरोधात असंतोष वाढू लागल्याची चर्चा आहे. आता पुतीन यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती युक्रेनच्या गुप्तहेरांनी पसरवली आहे. रशियन राजकारणातले काही उच्चपदस्थ पुतीन यांच्या जीवावर उठल्याचा दावा केला जातोय. तर खुद्द रशियातूनही पुतीन हे मानसिक आजारानं ग्रस्त असल्याची चर्चा रंगतेय. पुतीन यांना विषप्रयोग करून मारण्याचा कट असल्याचा दावा युक्रेनच्या गुप्तहेरांनी केलाय. पुतीन यांना संपवून त्यांच्या जागी नव्या व्यक्तीला अध्यक्ष करण्याचा कट आहे.
पुतीन यांच्या जागी रशियन गुप्तहेर संस्था FSBचे संचालक अलेक्झांडर बोर्टनिकोव्ह यांची निवड केली जाईल अशी शक्यता आहे. राजकारणात येण्यापूर्वी पुतीन KGB या गुप्तहेर संघटनेचे प्रमुख होते. लेनिनग्राडमध्ये त्यांनी आणि बोर्टनिकोव्ह यांनी एकत्र कामही केलंय. युक्रेन युद्धात फसलेल्या गणितांमुळे पुतीन आणि बोर्टनिकोव्ह यांच्यात आधीच संघर्ष पेटलाय. अर्थात ही चर्चा युक्रेनने पसरवली असली तरीही रशियात सगळं काही आलबेल नाही हेच दिसून येत आहे. रशियातही पुतीन यांच्या मानसिक संतुलनाबाबत चर्चा सुरू झाली आहे. पुतीन सध्या विमनस्क अवस्थेत असून ते सतत निकटवर्तीयांवर भडकलेले असतात. पुतीन यांनी अनेक दिवसात आपल्या कुटुंबाशीही चर्चा केलेली नाही. पुतीन यांना मानसिक आजाराची लक्षणं दिसत असल्याची चर्चा आहे. दगाफटका करून अध्यक्षपदी विराजमान होण्याची रशियात परंपराच आहे. अगदी स्टॅलिन यांच्यापासून मिखाईल गोर्बाचेव आणि बोरिस येल्सिन यांच्यापर्यंत अनेक अध्यक्षांनी ही दगाबाजी अनुभवली आहे. त्यामुळे लांबलेलं युद्ध, रशियातली निराशा आणि आर्थिक संकट यामुळे पुतीन यांच्या समोर आव्हानं वाढतच जाणार असल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. राज्यातली बातमी. चाकणमध्ये घरफोडी आणि चोरी प्रकरणात अटकेत असलेल्या चोरट्यानं चक्क लॉकअपमधून पळ काढला. काही वेळानं पोलिसांनी त्याला जेरबंद केलं असलं तरी लॉकअपमधून चोराचं पळून जाणं धक्कादायक होतं. चाकण पोलीस स्टेशनमधील हा चोर लॉकअपमधून कसा बाहेर आला याचं प्रात्यक्षिक दाखवणारा एक व्हिडिओ देखील पोलिसांनी आता प्रसिद्ध केला आहे. चाकण पोलीस स्टेशनचं हे लॉकअप आहे. पिंपरी चिंचवड मध्ये चाकण पोलीस स्टेशन आहे, तिथलं हे लॉकअप आहे. त्या लॉकअप मधून आज सकाळी पहाटे आरोपीनं इथून पळून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आरोपी कशा पद्धतीने पळून गेला याचा एक आपण डेमो या ठिकाणी पाहू. अशा पद्धतीनं या ठिकाणी आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तर इथून पुढे पण आपण सर्वांनी भविष्यात जे ठाणे इन्चार्ज असतील, अंमलदार असतील, लॉकअप गार्ड यांनी काळजी घेतली पाहिजे. आघाडीची युरोपियन विमान निर्माती कंपनी एअरबसचं अत्याधुनिक A350XWB प्रवासी विमान सध्या दिल्ली विमानतळावर दिसतंय. टाटांसह भारतीय विमान कंपन्यांसोबत या विमानाच्या खरेदीबाबत एअरबसची चर्चा सुरू आहे. कंपन्यांना या विमानाचं आंतरबाह्य निरीक्षण करता यावं यासाठी हे विमान दिल्लीत आणण्यात आलंय. बघूयात या विमानाची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत. मोठ्या इंधन टाकीमुळे लांबवर उड्डाण करता येणं शक्य आहे. 8000 नॉटिकल मैल इतका या विमानाचा वेग आहे. 18 तास सलग उड्डाणाची क्षमता आहे. इंधनात 25% बचतीचा दावा करण्यात आला आहे. 3 क्लास कॅटेगरीमध्ये सीट्स आहेत. 300 ते 410 प्रवासी क्षमता या विमानाची आहे. संपूर्ण LED मून लाइटिंग देखील या विमानामध्ये आहे. सर्वात मोठ्या ओव्हरहेड बिन्स देखील या विमानामध्ये आहेत.